दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 4 वाजता दिवसा तालुक्यात वरा येथे युवा शेतकरी सुधीर अजबराव कदम वय 48 वर्ष यांनी घराशेजारीच गावातील लिंबाच्या झाडाला कर्जापाईमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांच्यावर बँकेचे 1,20,000 रुपये कर्ज असून मायक्रो फायनान्स बचत गटाचे कर्ज आहे। उसनवारी कर्ज असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले। या संदर्भात आज युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कमलसिंह चितोडिया यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना शासनाने त्वरित तात्काळ मदत द्यावी व आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासकीय मदत जाहीर करावी व त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक करता कामाचा माणूस गेल्याने त्यांच्या मुलाचे शिक्षण व एका मुलाला नोकरी संदर्भात विचार करावा व त्यांच्या पत्नीला अंगणवाडी गावातील किंवा इतर शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी आज कमर्शियलची थोडे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देताना केली। या संदर्भात चितोडिया हे जिल्हाधिकारी तालुका तहसीलदार यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहे। सोयाबीन कपाशीला व हरभऱ्याला योग्य भाव न मिळाल्याने कर्ज कसे फेडायचे या विचाराने त्यांनी हा पाऊल उचलला। पत्नी शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आता करीत आहे। अजूनपर्यंत त्यांना तात्काळ मदत मिळाली नाही। विशेष म्हणजे जिल्ह्यातील खासदार, स्थानिक आमदार किंवा राजकीय लोकप्रतिनिधी यांनी या शेतकरी कुटुंबाची दखलही घेतली नाही असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे। गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे, मात्र आत्महत्या थांबवायचे नाव घेत नाही। त्या कुटुंबाला त्वरित शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी कमलसिंह चितोडिया यांनी कुटुंबियांची सांत्वना करताना केली आहे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात येत असलेल्या वरा येथे शेतकऱ्याने नुकतीच आत्महत्या केली आहे। सुधाकरराव कदम असे युवा शेतकऱ्याचे नाव आहे आणि या शेतकऱ्याने निंबाच्या झाडाला फाशी घेऊन आपलं जीवन संपवलं व आपला कुटुंब पूर्ण रस्त्यावर आला। सोयाबीन पीक, कपासी पीक व इतरही हरभरा चणा पीक न झाल्यामुळे लाखो रुपयाचे कर्ज शेतकऱ्यावर झाले होते। बँकेचे कर्ज, बचत गटाच्या माध्यमातून काढलेले कर्ज, उसनवारीचे कर्ज असे अनेक प्रकारचे कर्ज त्यांच्यावर थकले होते। त्यामुळे ते हताश होऊन त्यांनी अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। पीक न झाल्यामुळे हा निर्णय घेतला आणि आपलं कुटुंब पूर्णतः रस्त्यावर आलं आहे। त्यांना 2 मुले, पती पत्नी हे आहे। या संदर्भात कमलसिंह चितोडिया युवा शेतकरी संघटनेचे या संदर्भात या कुटुंबाला भेट देण्यासाठी आले आहे। त्यांना तत्काळ शासनातर्फे, महाराष्ट्र सरकारतर्फे मदत जाहीर व्हावी। आतापर्यंत कोणीही प्रशासकीय अधिकारी सोडता राजकीय नेत्यांनी इथे भेट दिलेली नाही आहे। इथले आमदार आहे, खासदार आहे, मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहे। 24 आत्महत्या जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात होऊन चुकल्या आहे, मात्र अजूनही आत्महत्याचे प्रमाण कमी होत नाही आहे। याला कारणीभूत आहे सोयाबीनला भाव, कपाशीला भाव आणि उदरनिर्वाह कमी पडल्यामुळे, पैशाची कमतरता पडल्यामुळे कर्ज भरू शकले नाही आणि यात आत्महत्या झाली। या संदर्भात आपल्यासोबत कमलसिंह चितोडिया बोलणार आहे। वरा गावात तिवसा तालुक्याचं हे क्षेत्र आहे। मग ह्या क्षेत्रात काही दिवसाचे अगोदर, 1 महिन्याच्या अगोदर एक युवक 48 वर्षाचा होता, त्याच्यावर खूप कर्ज होता, 3.25 लाख रुपये कर्ज होता। त्यांचा हे चिरंजीव आहे कदम। मग त्याचं एवढा कर्ज होता, बचत गटाचाही होता आणि बँकाचाही होता। मग ते बँकाचा कर्जा माफी करणार होती, मग ते आपली कर्जमाफी नाही झाली, त्यामुळे त्याबद्दल त्यांनी नियमाला लागून फाशी दिली। यांना तत्काळ मदत भेटली पाहिजे। शेतकऱ्यांना आता 24 हे महिन्यात 24 आत्महत्या झालेली आहे। मग आमची विनंती आहे सरकारला की यांना तत्काळ आपली जे मदत आहे ते मदत भेटली पाहिजे। कसं आहे की हे जे घर आहे, हे घराला दरवाजे सुद्धा नाही आहे, त्यांचे चिरंजीव 2च आहे, या घराला दरवाजे नाही आहे। मग शेताला आता त्यांनी सोयाबीन टाकली, त्याच्यानंतर त्यांनी कपासी टाकलं, कपासाचा हमी भाव भेटत नाही शेतकऱ्यांना आणि सोयाबीनचाही हमी भाव भेटत नाही शेतकऱ्यांना। लागवड त्याची 1 एकराची कमीत कमी 6,000 रुपये प्रति एकर त्याची लागवड असते। ते जेव्हा आपल्या ह्याच्यात येत आहे मार्केटला, तेव्हा त्याचा भाव खाली येतो। मग त्यासाठी शेतकऱ्यांवर जेवढा कर्ज उचलून जे शेत करत आहे, मग त्यांना त्याचा भरपाई मिळत नाही। यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला आणि राज्य सरकारला की त्याचा सोयाबीनचा भाव
10,000 रुपये झाले पाहिजे आणि जे कपास आहे कपासाला 12,000 रुपये त्याची हमी भाव भेटली पाहिजे. मग त्याच्यानंतर आपल्या क्षेत्रात जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांवर एवढा अत्याचार कायमुळे होत आहे की आपल्या क्षेत्रात पाणीचं सोय नाही आहे. शेतकऱ्यांना शेताला पाणी भेटत नाही, कॅनलचा पाणी भेटत नाही आणि विहिरी जे खांदत आहे विहिरीचा त्यांना जे योजना असते ते योजना त्यांना भेटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहे. शासकीय 2 मुले त्यांना आहे, त्यांना शासकीय कुठेतरी पूर्ण शिक्षण मोफत सरकारने येण्यात यावं. शिक्षण नसेल तर त्यांना कुठेतरी रोजगार उपलब्ध शासनाने करून देण्यात यावा. इथल्या मतदारसंघाचे आमदार असू द्या किंवा खासदार असू द्या त्यांनी याकडे लक्ष घालावं अशी ही गावकऱ्यांची मागणी आहे, कमलसिंह चितळ्यांची मागणी आहे. आणि त्यांचं शिक्षणासह पत्नी त्यांची संपूर्णतः मजुरी करते आहे. त्यांना कुठेतरी एखाद्या शिक्षण विभागात किंवा कुठं नोकरी लावून देण्यात यावी, जेणेकरून या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल अशी मागणी या माध्यमातून कमलसिंह चितोळे यांनी केली आहे. आणि त्यांची खूपच हालाकीची परिस्थिती आहे. घराला साधे दरवाजेसुद्धा नाही अशी परिस्थिती या शेतकऱ्याच्या घराची सध्या आहे. जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट.